विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागेश माने परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतो। दरवेळेस सारखा आपण यावेळेससुद्धा कृषीचा एक घटक घेणार आहोत, जो IBPSने आता समोरच्या काळामध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी फार उपयुक्त आहे। ग्रामसेवक आणि कृषी सेवक या परीक्षेसाठी मागच्या वेळेस आपण थोडीशी वेगळ्या संस्थेची माहिती बघितली होती। त्यानंतर आपण काही ऊसाच्या किमतीबद्दल बोललो होतो। कृषी क्षेत्राबद्दल आपण सध्याला बोलणं चालू आहे आणि या कृषी क्षेत्रामध्येच विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींसाठी जो एक वेगळा पुरस्कार आहे आणि त्या पुरस्काराबद्दल आपण चर्चा करणार आहोत। ज्या पुरस्काराचं नाव आहे, लक्षात ठेवा, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग फील्ड प्राइज पुरस्कार। आणि हा जो पुरस्कार आहे यावर्षी थोडंसं आपल्याला उल्लेखनीय कार्य करणारे एका भारतीय व्यक्तीला मिळाल्यामुळे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तो फार महत्त्वाचा आहे। पहा मित्रांनो, जगामध्ये शेतकऱ्यांचं शेतीतलं उत्पादन वाढावं आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून खूप साऱ्या लोकांनी कार्य केलं आणि याच लोकांमध्ये भारतीय लोक, जगातले असे बरेचसे लोक आहेत ज्यांनी आपल्या जीवाचं रान करून शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढावं, शेतकरी मोठा कसा व्हावा या सर्वांसाठी प्रयत्न केला। आणि याचमध्ये जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून ज्यांना आपण उद्देशून किंवा आपण नावारूपाने त्यांचा उल्लेख करत असतो, असे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचं नाव आपण विशेष करून घेत असतो। आणि या जागतिक हरित क्रांतीचे जनक जे आहेत त्यांचं काम फार मोठं होतं कृषी क्षेत्रामध्ये। शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं, गव्हांच्या वेगवेगळ्या जातींचा त्यांनी शोध लावला आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक मोलाचं योगदान त्यांच्या या कार्यकर्तृत्वातून आपल्या सर्वांना दिसलं। लक्षात ठेवा मित्रांनो, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी कृषी क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे जो नोबेल पारितोषिक आहे 1970चा नोबेल पारितोषिकसुद्धा त्यांना प्रदान करण्यात आला। आणि ज्यावेळेस डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी नोबेल पारितोषिक स्वीकारला आणि आपलं मनोगत व्यक्त केलं की त्यांनी सांगितलं की मला आज जरी हा पुरस्कार मिळाला असला तरी हा आज माझा आहेच, पण या जगातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी समर्पित करतो। त्याचबरोबर या जगामध्ये जेवढेही लोक, प्रत्येक देशामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं, शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी पैसावान झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा आर्थिक दृष्टिकोनातून शेतकरी मजबूत झाला पाहिजे, यासाठी जेवढे लोक काम करणारे आहेत, म्हणजेच कृषी शास्त्रज्ञ असतील, कृषी संशोधक असतील, कृषी क्षेत्रामध्ये विशेष वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे जे लोक आहेत, मग ते कृषी शिक्षणामधले असतील, कृषीच्या वेगवेगळ्या संशोधक वृत्तीमध्ये काम करणारे लोक असतील, या सर्वांना कुठंतरी ऊर्जा मिळाली पाहिजे। म्हणून मला आज जरी नोबेल पुरस्कार मिळाला तरी आपण स्वतंत्ररित्या एक पुरस्कार या कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना देऊ, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली। आणि त्यानंतर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या नावाने एक फाउंडेशन तयार झालं। त्या फाउंडेशनचं नाव आहे वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन। आणि हे जे आहे ते अन्नधान्य, पीक, फळबाग, त्याचबरोबर हॉर्टिकल्चर असेल, मासेमारी असेल, पशुसंवर्धन असेल, यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना हे जे फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनचं नाव लक्षात ठेवा, वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन। हे फाउंडेशन दरवर्षी डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या नावाने एक पुरस्कार जाहीर करत असते। आणि या वर्षीचा जो पुरस्कार आहे, ज्या पुरस्काराचं नाव आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग फील्ड प्राइज पुरस्कार। आणि हा पुरस्कार भारतीय शास्त्रज्ञ, लक्षात ठेवा, भारतीय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती नायक यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। ज्या स्वाती नायक ओडिशा या राज्यातील असून त्यांना त्या ठिकाणी बियाणे दीदी या नावाने सुद्धा उल्लेख केला जातो त्यांचा। कोणत्या नावाने? बियाणे दीदी, आपल्या मराठी भाषेत बियाणे म्हणतो त्याला आपण। तर बियाणे दीदी या नावाने त्यांना ओळखलं जाते। बियाणे दीदी या नावाने का ओळखलं जाते त्याचं एक वैशिष्ट्य आहे पहा, त्यांनी वेगवेगळ्या शेकडो अशा तांदूळ या पिकाच्या जाती शोधून काढण्याचा, त्याचबरोबर जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचाव्या यासाठी सतत प्रयत्न केलेला आहे कोणी? डॉक्टर स्वाती नायक यांनी। आणि या वर्षीचा पुरस्कार त्यांना का मिळाला तर त्यांचं यावर्षीचे एक उल्लेखनीय कार्य आहे। ते कार्य म्हणजे काय तर सहभागी धान, लक्षात ठेवा, सहभागी धान या नावाची एक तांदूळ या पिकाची संकरित जात त्यांनी, व्हरायटी आपण म्हणतो त्याला, हायब्रिड व्हरायटी त्यांनी शोधून काढली। ज्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे, काय आहे वैशिष्ट्य तर 105 दिवसामध्ये हे संकरित वाण आपल्याला, म्हणजेच या तांदूळ पिकाचं उत्पादन निघते। कोणत्या पिकाचं? संकरित धान या नावाचं, लक्षात घ्या, सहभागी धान या पिकाचं। आणि हे जे वाण आहे या वाणाचं वैशिष्ट्य 105 दिवसात तर निघतेच, पण कोणत्या परिस्थितीत
दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा पिकाचा नायनाट होऊ नये, शेतकरी वाचला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं पीक लवकरात लवकर निघलं पाहिजे. त्याला कमी पाणी जरी मिळालं तरी त्याचं उत्पादन चांगल्या प्रतीचं निघालं पाहिजे. म्हणून स्वाती नायक यांनी वेगवेगळे रिसर्च करून यावर्षी त्यांच्या प्रयत्नातून काय केलेलं आहे, सहभागी धान नावाची एक तांदूळाची हायब्रिड व्हरायटी तयार केली, संकरित वाण तयार केलं आणि त्या वाणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला उत्पादन वाढायला लागलं. लक्षात ठेवा, ओडिसा या राज्यामध्ये जास्तीत जास्त तांदूळाचं उत्पादन होते आणि म्हणून ओडिसामध्ये त्यांनी तांदूळाच्या वेगवेगळ्या व्हरायटी शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या, शेतकऱ्यांना जीवनदान देण्याचं काम केलं. म्हणून तिथले लोक त्यांना लाडाने किंवा सन्मानाने त्यांना बियाणे दीदी या नावाने सुद्धा संबोधत असतात. लक्षात ठेवा, हे जे फाउंडेशन आहे या फाउंडेशन अंतर्गत दरवर्षी पुरस्कार दिला जातो. 2023 मध्ये ह्या आत्ताच्या स्वाती नाईक यांना पुरस्कार दिला, पण याही अगोदर भारतीय व्यक्तींना पुरस्कार मिळालेला आहे. पण कोणत्या भारतीय व्यक्ती आहेत तर 2012 मध्ये आदिती मुखर्जी यांना पुरस्कार मिळाला. यांनी पाण्यासंदर्भात विशेष योगदान दिलेलं आहे भारत सरकारला. त्याचबरोबर 2014 मध्ये महालिंगम गोविंदराज यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर या 3 व्यक्तींना आत्तापर्यंत भारतीय नागरिक असलेल्या किंवा भारतामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या कृषी क्षेत्रातील या शास्त्रज्ञांना आत्तापर्यंत पुरस्कार मिळालेला आहे. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, किती भारतीय व्यक्तींना डॉक्टर नॉर्मन बोरलॉग फील्ड प्राइज पुरस्कार मिळालेला आहे. तर 3 भारतीयांना मिळाला आहे. तर या आदिती मुखर्जी यांना कधी मिळाला असाही प्रश्न येऊ शकते. आदिती मुखर्जी यांना 2012 मध्ये मिळाला, त्यानंतर 2014 मध्ये महालिंगम गोविंदराज यांना मिळाला. मग हा पुरस्कार तर मिळाला, पण पुरस्कार देणारी संस्था सुद्धा आपल्याला कळाली. लक्षात ठेवा, पुरस्कार देणारं फाउंडेशन सुद्धा आपल्याला समजलं. मग पुरस्काराचं स्वरूप काय ते सुद्धा माहिती होणं फार गरजेचं आहे. तर पुरस्काराचं स्वरूप आणि काय वैशिष्ट्य आहे पहा. आता कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो असं मी तुम्हाला सांगत आहे, पण त्यातही ज्या कृषी शास्त्रज्ञाचं किंवा ज्या कृषी संशोधकाचं वय 40 वर्षापेक्षा कमी आहे, म्हणजे आपल्याला काय सांगता येते, 40 वर्षाच्या खालच्या वयाचे जेवढे काही 40 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांना तसेच संशोधकांनाच हा पुरस्कार दिला जातो. लक्षात ठेवा, कंडिशन आहे 40 वर्षापेक्षा कमी वय असावं. आणि त्याचबरोबर पुरस्काराचं स्वरूप काय तर $10,000 एवढे पारितोषिकाची एक रक्कम आहे. लक्षात ठेवा, 10,000 रुपये म्हणजे आजच्या भारतीय रुपयानुसार 8,32,000 रुपये एवढी रक्कम होते. आणि 8,32,000 आता ही रक्कम कमी जास्त होत असते, एवढं लक्षात ठेवा. $10,000 मग ते भारतीय रुपये कमी जास्त किती हो. त्याचबरोबर काय दिले जाते तर एक मानपत्र दिले जाते, एक स्मृतिचित्र दिले जाते आणि त्या स्मृतिचित्रावरती काय असते तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचा फोटो असलेलं स्मृतिचित्र दिले जाते. तर अशा पद्धतीचं या पुरस्काराचं स्वरूप आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून पॉईंट कोणकोणते आहेत तर कोणतं फाउंडेशन हे पुरस्काराचं वितरण करते तर वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन. त्याचबरोबर कोणत्या व्यक्तीला मिळाला 2023चा पुरस्कार तर स्वाती नायक यांना मिळाला. त्या कोणत्या राज्यामधल्या आहेत, ओडिसा राज्यामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे. त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जाते, बियाणे दीदी या टोपण नावाने ओळखलं जाते. या अगोदर किती भारतीय व्यक्तींना मिळाला तर या अगोदर म्हणल्यावर 2 आणि एकूण म्हणल्यावरती 3. तर याच्या अगोदर आदिती मुखर्जी यांना 2012 मध्ये, महालिंगम गोविंदराज यांना 2014 मध्ये हा पुरस्कार मिळाला. तर हे सर्व पॉईंट्स आपल्या कृषी घटक जो ग्रामसेवक आणि कृषी सेवक या परीक्षेसाठी फार उपयुक्त आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या पद्धतीने याचे नोट्स किंवा पॉईंट्स काढून घेऊ शकता. नक्कीच हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक तर चालू घडामोडीचा प्रश्न होऊ शकतो आणि कृषी घटक या आधारावरती सुद्धा प्रश्न होऊ शकतो. धन्यवाद.